नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. इथे 2 चमचे बासमती तांदूळ घेतलेले आहेत. 10 मिनटं भिजत ठेवले. त्याच्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकले आणि पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेतली. एका भांड्यामध्ये दूध तापायला ठेवलं. दुसऱ्या भांड्यामध्ये थोडंसं तूप टाकलं, थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि भाजलेली भाजकी शेव ही 2 मिनटं चांगली परतली की त्याच्यामध्ये साखर 1 वाटी टाकायची. तीही 3 मिनटं परतून घ्यायची. नंतर 1 वाटी पाणी टाकायचं आणि मंद गॅसवरती 6 ते 7 मिनटं शिजू द्यायचं आणि मोकळी करून घ्यायची. कढईमध्ये दूध पण आपलं छान गरम झालेलं आहे. आता वाटलेलं जे तांदूळ आहे ते कस्टर्ड पावडर ते मिक्स करायचं. थोडीशी साखर टाकायची त्याच्यामध्ये 1 वाटी आणि मंद गॅसवरती 6 ते 7 मिनटं शिजू द्यायचं. थंड करून घ्यायचं. थंड केल्यानंतर मी माझ्या इथे नातीचाच डबा घेतलेला आहे लावायला. इथे खाली एक थर आपल्याला शेवयांचा लावायचा, तर दुसरा थर आपण तांदूळ आणि दूध आणि कस्टर्ड पावडर जे बनवलं त्याचा लावायचं. वरून थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे. असे थर लावून ठेवले आणि नंतर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं. छानपैकी असं सेट झालेलं आहे आणि इतकं सुंदर आणि टेस्टी लागतं. नक्कीच असं करून बघा. आवडलं तर लाईक करा.